नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ए के सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण स्टेट बोर्ड बायोलॉजी बुक सिरीज ज्यामध्ये आपण लाईन टू लाईन डिस्कशन करतोय. आज आपण डिस्कस करणार आहे चॅप्टर नंबर 13 ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन्स. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही अजूनही फ्री नोटसाठी आपलं बायोकिरण हे ऍप प्ले स्टोर वरून जर डाउनलोड केलेलं नसेल तर आजच ते ऍप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये तुम्हाला बायोलॉजीच्या नोट्स मिळून जातील, ज्यामध्ये 2 एक्सरसाइज दिलेल्या आहेत. पहिली एक्सरसाइज जी आहे तर ती स्टेट बोर्ड पॅटर्नने इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत या चॅप्टर मधले, आणि सेकंड एक्सरसाइज जी आहे तर ती सीटी आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने असलेले जे काही क्वेश्चन्स आहेत जे स्टेट बोर्ड मधून विचारले जातात तर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पीवायक्यू दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या नोट्स आणि त्या एक्सरसाइजचा खूप जास्त फायदा होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, ज्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स. सो लेट स्टार्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलंय आपल्याला इथे पहिलंच की ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. सो नॉर्मली natural world around us shows amazing diversity of forms and complexity of relations. बघा इथे एक वर्ड वापरलाय, दॅट इज द फॉर्म्स. फॉर्म्स मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो इथे आपल्या नॅचरल वर्ल्ड मध्ये डायव्हर्सिटी जी आहे, व्हॅरिएशन जे आहे तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये खूप जास्त आहे, आणि त्यांचं रिलेशन जे आहे तर ते खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे. सो टू अंडरस्टँड दीज वी हॅव टू स्टडी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इन द लिव्हिंग वर्ल्ड. आणि जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर त्यांच्यामध्ये असलेलं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला समजून घ्यावं लागेल, जसं की मॅक्रो मॉलिक्युल्स, सेल्स, टिश्यू, ऑर्गन, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम, देन पॉप्युलेशन, कम्युनिटीज, इकोसिस्टीम अँड बायोमास. तर हे कसं बनतं जस्ट आपण 1 मिनिटामध्ये बघून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय असतं तर सगळ्यात छोटा मॉलिक्यूल, जो मॉलिक्यूलपेक्षाही छोटा आपण म्हणूया, असा एक पार्ट की जो परत डिवाइड होऊ शकत नाही, स्मॉलेस्ट पार्टिकल विच कॅनॉट फर्दर डिवाइड, नोन ॲज अ ॲटम. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ॲटम म्हणतो. ओके, ॲटम, इट इज नॉट आयटम. ओके, ॲटम. सो 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम जेव्हा एकत्र येतात तर त्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल. ओके, त्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल. आणि जेव्हा हा मॉलिक्यूल बायोलॉजिकली सिंथेसाइज असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो बायोमॉलिक्यूल. आता बायोमॉलिक्यूल जे असतात तर ते 2 प्रकारचे असतात. एक तर बायो मॅक्रोमॉलिक्यूल असतात किंवा मायक्रोमॉलिक्यूल असतात. त्यानंतर जेव्हा मॉलिक्यूल जे आहे तर ते खूप सारे मॉलिक्यूल जेव्हा एका लिव्हिंग सिस्टीमचा पार्ट होतात तर त्याला आपण म्हणतो सेल. ओके, सो सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. इट इज ऑल्सो नोन ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन खूप साऱ्या सेल, ग्रुप ऑफ सेल विच परफॉर्म सेम फंक्शन, नोन ॲज अ टिश्यू. जेव्हा त्यांचं ओरिजिन सेम असेल, स्ट्रक्चर सेम असेल, कॉमन फंक्शन करत असेल, सो तेव्हा त्याला म्हटलं जातं टिश्यू. देन ग्रुप ऑफ टिश्यू नोन ॲज अ ऑर्गन. ओके, काय म्हटलं जातं त्याला? ऑर्गन म्हटलं जातं. आणि जेव्हा खूप सारे ऑर्गन एका सिस्टीमचा पार्ट असतात, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सो त्याला म्हटलं जातं ऑर्गन सिस्टीम. ओके, सो त्याला म्हटलं जातं ऑर्गन सिस्टीम. आणि जेव्हा खूप साऱ्या ऑर्गन सिस्टीम एकत्र येतात तर त्याच्यापासून बनतो एक ऑर्गॅनिझम. ओके, त्याच्यापासून काय बनतो? एक ऑर्गॅनिझम बनतो. आणि हा ऑर्गॅनिझम जेव्हा एकाच स्पेसिसला बिलॉंग करणारे खूप सारे ऑर्गॅनिझम असेल तेव्हा त्याला कन्सिडर केलं जातं पॉप्युलेशन. ओके, त्याला काय म्हटलं जातं? एकाच स्पेसिसला बिलॉंग करणारे जेव्हा खूप सारे ऑर्गॅनिझम असेल, त्यांचा ग्रुप असेल तर त्याला म्हटलं जातं पॉप्युलेशन. पण जेव्हा असे खूप सारे पॉप्युलेशन एका ग्रुपमध्ये असेल, म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिसला बिलॉंग करणारे खूप सारे इंडिव्हिज्युअल असेल तर त्याला मात्र आपण म्हणतो ग्रुप ऑफ पॉप्युलेशन, नोन ॲज अ कम्युनिटी. याला काय म्हटलं जातं? कम्युनिटी म्हटलं जातं. आणि जेव्हा अशी कम्युनिटी ज्या एरियामध्ये राहते
तर त्या इमॅजिनरी बाउंड्री असलेल्या एरियाला कन्सिडर केलं जातं नोन ॲज इकोसिस्टीम. त्याला काय कन्सिडर केलं जातं? इकोसिस्टीम कन्सिडर केलं जातं. आणि हीच इकोसिस्टीम जेव्हा जास्त मोठी होते, बिगेस्ट इकोसिस्टीम नोन ॲज अ बायोम, आणि त्याला आपण काय म्हणतो? बायोम म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही रिलेशन आहे, ही जी कॉम्प्लेक्सिटी जी आहे, हा जो एक फ्लो चार्ट आहे, तर तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे हा चार्ट नक्की लक्षात ठेवा. चला येऊ परत आपण आपल्या टॉपिक वर कडे. सो तुम्हाला कळालं असेल की आपण सेल कशाला म्हणतो, टिश्यू कशाला म्हणतो, ऑर्गन्स कशाला म्हणतात, ऑर्गन सिस्टीम कशाला म्हणतात. सो हे सगळं आपण स्टडी केलं. आता इथे बघा, सो यू हॅव ऑलरेडी स्टडी in school that ecology is the study of interaction among organism between organism and their physical environment. काय इकोसिस्टीमचे डेफिनेशन इथे दिलेले बघा. इकोसिस्टीम इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम अँड द बिटवीन ऑफ ऑर्गॅनिझम. एक तर ऑर्गॅनिझम मध्ये असलेलं इंटरॅक्शन, किंवा ऑर्गॅनिझमचं त्याच्या फिजिकल म्हणजे अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा इन्व्हायरमेंट सोबत असलेले इंटरॅक्शन. So that is the ecology. So study of interaction between living organism and their environment. So term ecology was first used by Rater, but E. Haeckel gave substance to the term ecology. सो पहिल्यांदा पहिल्यांदा वर्ड जो वापरला होता तर तो रिटरने वापरला होता, बट टर्मिनॉलॉजी जी पहिल्यांदा दिली तर ती दिली हाकेलने. सो इकॉलॉजिकल ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम्स इज नथिंग बट द इकॉलॉजिकल हायरकी. देयर आर 4 सिक्वेन्शियल लेवल ऑफ इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटी ऑफ इकॉलॉजिकल ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये पहिली आहे दॅट इज द ऑर्गॅनिझम्स, नेक्स्ट आहे पॉप्युलेशन, नेक्स्ट आहे कम्युनिटी, अँड लास्ट वन इज द बायोम. आतापर्यंत आपण खूप साऱ्या पूर्ण एक म्हणजे ऍटम पासून तर बायोम पर्यंत पूर्ण एक फ्लोचार्ट मी तुम्हाला दाखवला. तर त्याच पद्धतीनं हे काय, तर इथे आपल्याला 4 ग्रुप दिलेले आहेत, सिक्वेन्शियल लेवल दिलेले आहेत. एक आहे ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटी अँड बायोम्स. सो इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम इज द बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजिकल हायरची. हे खूप महत्वाचं आहे, कारण याच्यावरती तुम्हाला MST CET साठी क्वेश्चन विचारला जातो. काय? सो इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम इज द बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजिकल हायरकी. सो इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो ऑर्गॅनिझम वरती तुम्हाला डॉट 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 दिलेला असेल. देन ऑर्गॅनिझम्स ऑफ सम काइंड ऑफ इनहॅबिटिंग अ जिओग्राफिकल एरिया कॉन्स्टिट्यूट पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन कशाला म्हटलं जातं? जेव्हा ऑर्गॅनिझम एक जिओग्राफिकल एरियामध्ये असतील तर त्याला म्हटलं जातं पॉप्युलेशन. सो सेव्हरल पॉप्युलेशन ऑफ डिफरंट स्पेसीज इन अ पर्टिक्युलर एरिया constitute, that is the community. That means the group of populations. Different type of populations live in the same area. Then that interact with one another in several ways. So biome constitute a large regional terrestrial unit delimited by a specific climatic zone having major vegetation zone and associated fauna. आता व्हेजिटेशन झोन म्हणजे प्लांट कम्युनिटीज आणि असोसिएटेड फौना दॅट मीन्स द ॲनिमल्स. ओके. सो बायोम काय, तर एक असा मोठा एरिया आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट्स किंवा ॲनिमल क्लायमेटिक कंडिशन मध्ये टेरेस्ट्रियल रिजनला राहतील. सो देअर आर 6 मेजर ग्रुप ऑफ टेरेस्ट्रियल बायोम. 6 असे ग्रुप्स आहेत. वी शॅल एक्सप्लोर फर्स्ट 2 लेवल, दॅट इज द ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. आणि आपण मात्र इथे 2 एक्सप्लोर करणार आहे, 2 लेवल एक्सप्रेस करणार आहे, कारण आपल्या चॅप्टरचंच नाव आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. सो फर्स्टली वी हिअर डिस्कस अबाउट दी ऑर्गॅनिझम अँड दिअर इन्व्हायरमेंट अराउंड. ऑर्गॅनिझम काय आणि त्यांचे इन्व्हायरमेंट काय. सो इकॉलॉजी ॲट द लेवल ऑफ ऑर्गॅनिझम is basically the study of animal or plant physiology which help us to understand
हाऊ द ऑर्गॅनिझम लाईव्ह ऑन दिअर नेचर. सो इकॉलॉजीमध्ये काय केलं जातं, तर बेसिकली हे स्टडी केलं जातं की नेचरमध्ये एखादा ऑर्गॅनिझम कसा अडॅप्ट होतो, कसा राहतो. नॉट ओनली फॉर दिअर सर्व्हायवल बट ऑल्सो द प्रोपोगेशन, दॅट इज द मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स द रिप्रोडक्शन. सो फक्त त्याला राहायचं नाहीये, जगायचं नाहीये, तर त्याच्यापासून त्याला नेक्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुद्धा तयार करायचे आहेत. सेम लाईक अ पॅरेट, दॅट्स नोन ॲज अ रिप्रोडक्शन. ओके, सो आपल्याला इथे दिलेला आहे मीन अॅन्युअल प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल. आता काय काय असतात, तर वेगवेगळे फॉरेस्टचे टाइप्स आहेत. जसं की डेझर्ट असेल, त्यानंतर ग्रासलँड असेल, टेम्परेट फॉरेस्ट असेल, ट्रॉपिकल फॉरेस्ट असेल, कोनिफर्स असतील, देन आर्टिक अँड अल्पाईन टुंड्रा प्रदेश असेल. तर हे सगळं आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि याच्यामुळे काय होतं, तर प्रत्येक क्लायमॅटिक झोन्स पडलेले आहेत. नियर अबाउट 6. कुठले कुठले 6 क्लायमॅटिक झोन आहेत, तर पहिला आहे बघा डेझर्ट, नेक्स्ट आहे दॅट इज द ग्रासलँड, नेक्स्ट आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट, नेक्स्ट दॅट इज द टेम्परेट फॉरेस्ट, नेक्स्ट इज द कोनिफर्स फॉरेस्ट, अँड लास्ट वन इज द आर्टिक अँड अल्पाईन टुंड्रा. सो हे जे आहेत, तर ते रेनफॉल किती होतो तिथे, तर त्याच्या बेसिसवरती असे 6 टाईप पडलेले आहेत. So, you have studied in earlier classes about the rotation of Earth around the Sun and the tilt of its axis cause season. काय होतं, तर आपली पृथ्वी जी आहे, तर ती स्वतःभोवती तर फिरतेच आहे, त्याचबरोबर सूर्याभोवती पण फिरते, पण एक्झॅक्ट ती सरळ नाहीये, ती थोडीशी टिल्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या अर्थ वरती वेगवेगळे सीझन तयार झालेले आहेत. सो दीज सीझन विथ अॅन्युअल व्हॅरिएशन इन प्रेसिपिटेशन, म्हणजे पाऊस पडण्याचं जो काही व्हॅरिएशन आहे इन द फॉर्म ऑफ रेन अँड स्नो, एक तर रेन पडेल किंवा स्नो पडेल, म्हणजे पाणी पडेल, पाऊस पडेल किंवा बर्फ पडेल, टू गिव्ह राईज टू फॉर्मेशन ऑफ अ मेजर बायोम ऑन दी अर्थ. आणि त्याच्यामुळे काय झालंय की आपल्या अर्थ वरती खूप सारे वेगवेगळे बायोम तयार झालेत. जसं की डेझर्ट असेल जिथे कमी पाऊस पडतो, रेन फॉरेस्ट असेल जिथे कंटिन्युअसली पाऊस पडतो, ग्रासलँड असेल, टुंड्रा असेल, असे वेगवेगळे प्रकार, जवळपास 6 मेजर बायोम्स आहेत जे आपण वरती डिस्कस केलेत. सो रिजनल अँड लोकल व्हॅरिएशन विदिन इच बायोम लीड टू द फॉर्मेशन ऑफ व्हरायटी ऑफ हॅबिटॅट. आणि काय करतो आपण, तर त्याच्यामुळे रिजनल लोकल व्हरायटीज आपण तयार झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय केलंय, बायोम तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आल्या, कारण तिथे राहण्याची जागा जी आहे, अवेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट असेल, अवेबिलिटी ऑफ सॉइल असेल, अवेबिलिटी ऑफ वॉटर असेल, अवेबिलिटी ऑफ सनलाईट असेल, तर या सगळ्याच्या बेसिसवरती तिथे व्हॅरिएशन तयार झालेलं आहे. सो ऑन द अर्थ लाईफ एक्झिट इवन इन एक्स्ट्रीम अँड हार्श हॅबिटॅट लाईक स्कॉर्चिंग डेझर्ट ऑफ राजस्थान, then perpetually rain-soaked forest of northeastern state and high mountain top of Himalayas, असे वेगवेगळे इंडियामध्येच वेगवेगळे जे काही बायोम्स आहेत तर ते दिलेले आहेत. सो पुढे दिलाय, सो हिअर वी मस्ट remember that it is not only a physico-chemical components, that means the abiotic component, that make up the habitat of an organism. याच्यावरून आपल्याला हे कळतं की याच्यामध्ये फक्त डायव्हर्सिटी ही तिथे असलेल्या अबायोटिक फॅक्टरमध्येच नाहीये, तर हॅबिटॅट मुळे बायोटिक कंपोनंट सुद्धा चेंज होतात, जसं की प्लांट असेल, पॅथोजन असेल, पॅरासाइट अँड प्रेडेटर्स ऑफ दी ऑर्गॅनिझम्स. सो याच्यामध्ये सुद्धा चेंज होतं. सो वी अज्युम दॅट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम द ऑर्गॅनिझम हॅड थ्रू नॅचरल सिलेक्शन इव्हॉल्व अडॅप्टेशन टू ऑप्टिमाइज इट्स सर्व्हायवल अँड रिप्रोडक्शन इन दी इट्स हॅबिटॅट. जे प्रत्येक इन्व्हायरमेंटल कंडिशनला टॅकल करण्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये मॅक्झिमम जे काही जनरेशन टू जनरेशन जे आहे, तर ते काही चेंजेस होत असतात आणि त्यालाच आपण म्हणतो अडॅप्टेशन. प्रत्येक इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह राहण्यासाठी, त्यांचं रिप्रोडक्शन होण्यासाठी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये अडॅप्टेशन होतं. आणि हेच अडॅप्टेशन त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट असतं. सो इथे काही आपल्याला डू यू नो सेक्शन मध्ये काही टर्मिनॉलॉजी दिलेल्या आहेत. So first terminology known as a ethology. Ethology means study of animal behavior. Okay, ही टर्म जी दिली होती तर ती दिली होती हायलेरे 1854 मध्ये, बट वॉज पॉप्युलराइज बाय
WM व्हीलर. मात्र ती पॉप्युलर झाली WM व्हीलर मुळे 1902 मध्ये. द टर्म डिनोट्स स्पीक फॉर द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ ॲनिमल्स इन रिलेशन टू देअर इन्व्हायरमेंट. काय इथॉलॉजी मीन्स सिम्पली स्टडी ऑफ ॲनिमल बिहेवियर आणि त्यांचं रिलेशन देअर इन्व्हायरमेंट. ओके, त्यांच्या इन्व्हायरमेंट बरोबर जे त्यांचं रिलेशन आहे तर त्याचा स्टडी करणं इथॉलॉजी. देन नेक्स्ट ब्रांच आहे दॅट इज द इकॉलॉजी. इकॉलॉजी इज टर्म वाइंड बाय E. Haeckel in 1865 for interrelationship of animals and plants with their environment and their surrounding. Simply काय? So study of relation between living organism and their surrounding known as ecology. Actually जर त्याचा वर्ड वाईज जर मिनिंग घेतला तर इकोस हा एक लॅटिन वर्ड आहे. इकोस मीन्स हाऊसेस, लॉजी मीन्स स्टडी. सो स्टडी ऑफ हाऊसेस और स्टडी ऑफ हॅबिटॅट known as ecology. Then bionomics, that is the Langstier's 1890 coined this term for the study of relationship between organism to their environment. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमचं त्याच्या इन्व्हायरमेंट सोबत असलेलं जे रिलेशन आहे तर त्याला म्हटलं जातं बायोनॉमिक्स. देन नेक्स्ट आहे दॅट इज द इन्व्हायरमेंटल बायोलॉजी. इट इज ऑल्सो नोन ॲज अ modern ecology. So the term was introduced in 20th century. G.N. Clark 1964 and Odom 1969. So giving emphasis on the functional and physiological relationship between the organism and their surrounding. So environmental biology means what? So functional and physiological interrelationship between organism and their surrounding. ही एक टर्मिनॉलॉजी दिली होती 20th सेंचुरी मध्ये ओडम अँड क्लार्कने. ओडमचं खूप बेस्ट बुक आहे एक, जर तुम्हाला जर अजून इन्व्हायरमेंट जर स्टडी करायचं असेल तर बेसिक कन्सेप्ट ऑफ द बेसिक कन्सेप्ट ऑफ इन्व्हायरमेंट फॉर इकॉलॉजी हे नावाचं एक ओडमचं बुक आहे. खूप छान बुक आहे, जर तुम्हाला जर आवडलं तर नक्की वाचा. देन बायोस्फिअर, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द बायोस्फिअर. सो ऑल द इकोसिस्टम ऑन अर्थ कॉन्स्टिट्यूट बायोस्फिअर. सगळे जे केवढ्या काही इकोसिस्टम येतात तर त्या सगळ्या एकत्र आल्यानंतर त्याला म्हटलं जातं बायोस्फिअर. सो नेक्स्ट आपल्याला कन्सेप्ट दिलेली आहे ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारतात, दॅट मीन्स द हॅबिटॅट अँड निश. हॅबिटॅट अँड निश. सो द हॅबिटॅट is a place or the set of environmental condition around the organism to which is must adapt to survive and prosper. आता हॅबिटॅट काय? तर हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा जिथे तो ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतो, त्याच्यासाठी ते बेटर अडॅप्टेशन आहे. ओके, and the term niche used to denote the functional role played by an organism in its environment. त्याच्या इन्व्हायरमेंट मध्ये तो त्याचा फंक्शनल रोल प्ले करतो, सो त्याला म्हटलं जातं निश. म्हणजे बघा खूप सिंपल टर्मिनॉलॉजी आहे, मात्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन होतं. काय आहे बघा, जस्ट एक म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल सपोज हे एक फॉरेस्ट आहे, हे पूर्ण फॉरेस्ट आहे आणि या फॉरेस्टमध्ये इथे अशी एक रिव्हर आहे, अशी एक रिव्हर आहे आणि या रिव्हरच्या शेजारी इथे एक केव आहे ज्याच्यामध्ये आपला टायगर जो आहे तर तो तिथे राहतोय. ओके, टायगर राहतोय. एका टायगर या फॉरेस्टमध्ये सगळीकडे राहू शकतो. तो कधी कधी तिकडे फेरफटका मारायला सुद्धा जातो. म्हणजे टायगरचं हे पूर्ण फॉरेस्ट जे झालं तर ते झालं त्याचं हॅबिटॅट. पण तो मॅक्झिमम टाइम तो फक्त एवढ्या एरियामध्ये राहतो. इथेच त्याला शिकार मिळते, इथेच त्याची केव आहे, इथेच त्याचे बाकीचे मेंबर आहे, त्याचे पार्टनर वगैरे आहे, इथेच तो मेटिंग करतो, इथेच त्याचं रिप्रोडक्शन होतं. सो हे सगळ्या एरियामध्ये तो मॅक्झिमम टाइम इथे राहतो. तो महिन्यातून वर्षातून एकदा तरी कुठेतरी इकडे फिरण्यासाठी जातो, मात्र तो इथेच राहतो एवढ्या जागेमध्ये. सो हे त्याचं झालं निश आणि हे पूर्ण फॉरेस्ट त्याचं झालं हॅबिटॅट. इतकी सिंपल टर्मिनॉलॉजी.
सो जिथे तो राहू शकतो त्याला म्हटलं जातं हॅबिटॅट, आणि जिथे तो राहतो ऍक्च्युली किंवा जिथे त्याचा फंक्शनल रोल प्ले होतो सो त्याला म्हटलं जातं निश. ओके, चला नेक्स्ट. निश इन्क्लूड व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द लाईफ ऑफ अन ऑर्गॅनिझम लाईक डाएट, शेल्टर. ओके, निश काय तर त्याचा फंक्शनल रोल जिथे कम्प्लीट होईल तर त्याला आपण म्हणतो निश. That a habitat define a physical space of an organism with the other living or non-living factor, while niche describe how that organism is linked with its physical and biological environment. In colloquial language, habitat is a postal address, while niche is the profession of organism. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी राहतो त्याला म्हटलं तर हॅबिटॅट, आणि ज्या ठिकाणी तो त्याचा फंक्शनल रोल प्ले करतो त्याला म्हटलं तर निश. ओके, सो आपल्याला इथे एक डिफरन्स दिलेला आहे निश आणि हॅबिटॅट मधला. सो हॅबिटॅट मीन्स द हॅबिटॅट इज अन एरिया वेअर स्पेसिस लाईव्ह अँड इंटरॅक्ट विथ द अदर फॅक्टर अँड प्रॉस्पर. इथे हॅबिटॅटची डेफिनेशन दिली आहे. त्याचबरोबर निश इज अ कन्सेप्ट ऑफ हाऊ अ ऑर्गॅनिझम लाईव्ह ऑर सर्व्हाइव्ह इन देअर इन्व्हायरमेंटल कंडिशन. हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा, निश म्हणजे फंक्शनल एरिया. ओके, सो हॅबिटॅट कन्सिस्ट ऑफ न्यूमरस निश. खूप सारे निश एकत्र येऊन हॅबिटॅट बनू शकतो. सो निश डू नॉट कंटेन सच कंपोनंट्स. निश मध्ये असे कुठलेही कंपोनंट नाहीये, मात्र खूप सारे निश एकत्र येऊन हॅबिटॅट बनू शकतो. देन इफेक्ट ऑफ टेम्परेचर, रेनफॉल अँड अदर अबायोटिक फॅक्टर्स जो हॅबिटॅट वरती होतो, मात्र निश वरती फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर थ्रू इकोसिस्टम. इकोसिस्टम थ्रू एनर्जी फ्लो निश मध्ये होत असतं. सो हॅबिटॅट सपोर्ट न्यूमरस स्पेसिस ऍट अ टाइम. निश सपोर्ट सिंगल स्पेसिस ऍट अ टाइम. हॅबिटॅटमध्ये खूप साऱ्या स्पेसिसला एकाच वेळेस सपोर्ट केलं जातं, मात्र निश मध्ये एकाच सिंगल स्पेसिसला एका वेळेस सपोर्ट केलं जातं. देन हॅबिटॅट इज अ फिजिकल प्लेस. हॅबिटॅट जी आहे तर ती फिजिकल स्पेस आहे. निश इज अ ऍक्टिव्हिटी परफॉर्म बाय ऑर्गॅनिझम, आणि निश जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमनी केलेली ऍक्टिव्हिटी आहे. सो हॅबिटॅट इज नॉट स्पेसिस स्पेसिफिक. हॅबिटॅट जे आहे तर ते स्पेसिस स्पेसिफिक नाही आहे. फॉरेस्टमध्ये कुठलेही ऑर्गॅनिझम राहू शकतात, मात्र निश इज द स्पेसिस स्पेसिफिक. निश मात्र काय तर स्पेसिस स्पेसिफिक आहे, एखाद्याच स्पेसिसला ते फेवर केलं जातं. ओके, चला नेक्स्ट. That is the next one is the definition of habitat. Definition of habitat. So place or area where a particular species live is its habitat. So factor like a sunlight, average rainfall, annual temperatures, type of soil present and other abiotic components factors affect the presence of organisms. So habitat means a particular area. त्यामध्ये मग बाकीचे जेवढे काही फॅक्टर्स आहेत तर त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट हा तिथे असलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती होत असतो. सो दीज फॅक्टर हेल्प इन डिटरमाइनिंग द प्रेझेन्स ऑफ द पर्टिक्युलर टाईप ऑफ स्पेसीज इन द इन्व्हायरमेंट. आणि काय होतं, सो हे छोटे छोटे जे फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत तर ते खूप जास्त रिस्पॉन्सिबल असतात तिथे असलेल्या स्पेसीज ला, तिथे कुठल्या स्पेसिस ग्रो होतील, तिथे कुठल्या स्पेसिस लाईव्ह करतील, या सगळ्यांसाठी खूप जास्त हेल्पफुल असतो. सो पॉन्ड, रिव्हर, ओशन हे सगळ्या ज्या टाईपचे इकोसिस्टीम आहेत, या सगळ्या टाईपचे जे हॅबिटॅट आहे, तर दीज आर दी एक्झाम्पल ऑफ हॅबिटॅट ॲज मेनी ऑर्गॅनिझम आर फाउंड इन दी सेम प्लेस ऑर हॅबिटॅट. खूप सारे ऑर्गॅनिझम या सेम प्लेसमध्ये किंवा हॅबिटॅटमध्ये राहू शकतात. सो दीज हॅबिटॅट कॅन बी ऑर्बिरियर, टेरेस्ट्रियल, एरियल, अक्वॅटिक. हे वेगवेगळ्या एरियामध्ये असलेले हॅबिटॅट असू शकतात. ओके, काही जमिनीवरती असतील, काही हवेत असतील, काही पाण्यात असतील. ओके, सो द इमिडिएट सराउंडिंग ऑफ अन ऑर्गॅनिझम समटाइम ऑल्सो रेफर्ड टू ॲज मायक्रो हॅबिटॅट. मात्र काही असे हॅबिटॅट असतात जे खूप छोटे असतात, म्हणून त्यांना मायक्रो हॅबिटॅट सुद्धा कन्सिडर केलं जातं. सो मायक्रो हॅबिटॅट इज अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट टू रिमेंबर वेन वर्किंग विथ सेडेंटरी और वीकली मोटाईल ऑर्गॅनिझम. सो असे ऑर्गॅनिझम जे एका ठिकाणी फिक्स आहेत, सेडेंटरी म्हणजे फिक्स असलेले, वीकली मोटाईल म्हणजे हळूच थोडे थोडे मूव्ह करू शकणारे. सो हे जे हॅबिटॅटमध्ये राहतात सो त्यांना म्हटलं जातं मायक्रो हॅबिटॅट, स्मॉल हॅबिटॅट.
Okay, then the definition of niche. Okay, the term niche was first time by J. Grenier. पहिल्यांदा जी डेफिनेशन दिली होती तर ती ग्रीनेलने दिली होती. द टर्म इकॉलॉजिकल निश इज स्टील नॉट वेल अंडरस्टूड अँड समटाइम्स इवन मिसयूज. निश ही जी टर्मिनॉलॉजी आहे तर ती अजूनही खूप सारी समजलेली नाहीये, खूप साऱ्या वेळेस ती मिसयूज सुद्धा होते. सो निश इज अ डिस्क्राइब ॲज अ पोझिशन ऑफ स्पेसीज इन द इन्व्हायरमेंट, लाईक व्हॉट दे डू फॉर बियर सर्वायवल. निश काय तर एक पोझिशन आहे त्या स्पेसिसची इन्व्हायरमेंट सारखी, की जे त्यांनी जगण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगते. सो हाऊ दे फुलफिल देअर नीड ऑफ शेल्टर अँड फूड. ते त्यांचं राहणं कसं असावं आणि त्यांची फूडची नीड काय तर हे सांगणार म्हणजे निश. सो निश डील विथ द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू द अनादर, अँड हेन्स इट इम्पॉर्टंट टू understand what an organism eat, how it interact with other organism. निश काय तर निश सांगतात की एनर्जी फ्लो कसा असावा एका ऑर्गॅनिझम मधून दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये, किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत रिलेशन कसं असावं, त्याने काय खावं, तो कुठे राहावं, ह्या ज्या गोष्टी सांगतात तर हे निश सांगतात. सो ॲज सून ॲज निश इज लेफ्ट वॅकंट, अदर ऑर्गॅनिझम फिल दॅट पोझिशन. जर एक ऑर्गॅनिझम तिथून निघून गेला तर त्या ठिकाणी दुसऱ्या ऑर्गॅनिझमला टाकायचं हे निश ठरवतं. सो द निश इज स्पेसिफिक टू इच स्पेसिक, विच मीन्स नो टू स्पेसिस कॅन शेअर द सेम निश. आणि निश काय तर एका स्पेसिससाठी स्पेसिफिक आहे. एक निश मल्टिपल स्पेसिसला, इवन 2 स्पेसिसला शेअर करत नाही. सेम निश एकाच दोन स्पेसिस सोबत शेअर नाही होत. ओके, सो इफ द स्पेसिस क्रिएट इट्स ओन युनिक निश इज अन इकोसिस्टम. आणि प्रत्येक स्पेसिस आपलं स्वतःच एक निश इकोसिस्टम मध्ये तयार करत असते. सो इट विल बी हेल्पफुल इन रिड्युसिंग कॉम्पिटिशन फॉर रिसोर्सेस अमॉंग द स्पेसिस. कशासाठी तर कॉम्पिटिशन रिड्यूस करण्यासाठी, रिसोर्स मिळवण्यासाठी. सो बाय टेकिंग एन एक्झाम्पल ऑफ बर्ड, it can be understood that how these birds differ in the eating habitat, where some birds eat only insect, some only fruits, some can eat both, and anything they come across. So काय होतं तर बर्ड्सचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर काही बर्ड्स जे आहेत तर ते कीटक खातात, काही बर्ड जे आहेत तर ते फ्रूट खातात, काही जे आहेत तर ते सीड खातात. सो असे वेगवेगळे सीड इटिंग हॅबिटॅट जे आहेत तर ते त्यांच्यामध्ये तयार होतात. सो there we can conclude that these birds living in the same habitat differ in their niche. त्याचाच अर्थ काय की ते एका हॅबिटॅट मध्ये राहतात, मात्र त्यांचं जे निश आहे तर ते डिफरंट आहे, बिकॉज डिफरंट इटिंग हॅबिट्स, त्यांच्या ज्या हॅबिट्स ज्या आहे, इटिंग हॅबिट ज्या आहे तर त्या वेगवेगळ्या आहेत. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ निश आर फाउंड. 3 टाइपचं निश आहे. So first one is the spatial or habitat niche. Spatial or habitat niche. So it deals with the physical space occupied by the organism. Spatial किंवा habitat niche म्हणजे काय तर तो physical space किती ऑक्युपाय करतोय. ओके, देन ट्रॉपिक निश. ट्रॉपिक निश म्हणजे काय, सो इट इज ऑन द बेसिस ऑफ ट्रॉपिक लेवल ऑफ एन ऑर्गॅनिझम इन द फूड चेन. फूड चेन मध्ये ज्या ट्रॉपिक लेवल असतात, मग प्रोड्युसर असेल, कंझ्युमर असेल, त्यामध्ये पण प्रायमरी कंझ्युमर असेल, सेकंडरी कंझ्युमर असेल, टर्शरी कंझ्युमर असेल, क्वाटर्नरी कंझ्युमर असेल, टॉप कंझ्युमर असेल, त्याच्यानंतर डेट्रिव्हर्स असतील. तर ह्या ज्या ट्रॉपिक लेवल आहे तर याच्या बेसिसवरती जे निश काम करतं तर त्याला म्हटलं तर ट्रॉपिक निश. देन थर्ड वन इज द मल्टी डायमेन्शनल और हायपर व्हॉल्यूम निश. So multidimensional and hypervolume niche means it considered the number of environmental factor, both biotic and abiotic. दोन्ही पण टाइपचे बायोटिक आणि अबायोटिक रिस्पॉन्सिबल असलेले जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे तर त्याला कन्सिडर करून द रिझल्टिंग स्पेस विल बी हायपर व्हॉल्यूम, नॉट समथिंग दॅट कॅन बी परसिव्ड बाय द ह्युमन काइंड. ह्युमन काइंडनी स्वतः त्यांना दिलेली जागा नाही, तर त्यांनी स्वतः मिळवलेली बायोटिक आणि अबायोटिक इन्व्हायरमेंट फॅक्टर सोबत. सो दिस स्पेस इज कॉल्ड एज हायपर व्हॉल्यूम निश आणि त्याला म्हटलं जातं हायपर व्हॉल्यूम स्पेस. सो अल्टरनेटिव्हली
इट इज अँड द पोझिशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन द इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट मध्ये त्याची जी पोझिशन आहे सो त्याला म्हटलं तर हायपर व्हॉल्यूम निश. सो फॉर एव्हरी स्पेसीज देअर इज अ फंडामेंटल निश अँड अ रिअलाइज निश. प्रत्येक स्पेसीज मध्ये दोन टाईपचे निश असतात, एक फंडामेंटल निश आणि दुसरं असतं रिअलाइज निश. फंडामेंटल निश म्हणजे काय? इज द निश इन अब्सेन्स ऑफ ऑल कॉम्पिटिटर्स. दिस इज हायली इम्प्रॉबेबल इन नेचर. जिथे कुठलेही कॉम्पिटिटर नाहीये अशा ठिकाणी जो फंक्शनल रोल प्ले करतो अशा निशला म्हटलं आता फंडामेंटल निश. मात्र फंडामेंटल निश नेचरमध्ये कधीही मिळत नाही. हेन्स रिअलाइज निश इज मोर रिअलिस्टिक अप्रोच. इज द प्रेझेन्स ऑफ कॉम्पिटिशन फॉर द रिसोर्सेस अवेलेबल इन द हॅबिटॅट. आणि जेव्हा कॉम्पिटिशन असेल रिसोर्सेस मिळवण्यासाठी तर त्याला म्हटलं तर रिअलाइज निश. बघा, जर एकाच मॅरेथॉन मध्ये पळाला तर त्याला कॉम्पिटिशनच नाहीये कोणाचं, तर तो फर्स्ट येणारच आहे, कारण दुसरे कोणीच नाहीये त्याला कॉम्पिटिटर. सो त्याला म्हणायचं फंडामेंटल निश. पण जर सपोज एखादा 4 लोक असतील, 10 लोक असेल, तर त्यांच्यामध्ये तो जर रनिंग करत असेल मॅरेथॉन मध्ये, मग त्याचे फर्स्ट येण्याचे चान्सेस किती आहेत? सो त्याला म्हणायचं रिअलाइज निश. असे दोन डिफरन्स आहे, फंडामेंटल निश अँड रिअलाइज निश. नेचरमध्ये कधीच फंडामेंटल निश सापडत नाही, रिअलाइज निश मात्र सापडतं. ओके. So we have seen earlier in the chapter that each habitat type is regulated by a number of abiotic and physicochemical properties. So key abiotic factor that influence any habitat are ambient temperature, availability of water, light and soil type. So प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर राहायचं असेल तर त्याला त्याच्या फिजिकल केमिकल फॅक्टर्स जे आहेत म्हणजे अबायोटिक फॅक्टर जे आहेत तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो मेजर अबायोटिक फॅक्टर जे आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये डिस्कस करू. भेटूया विद्यार्थी मित्रांनो परत नेक्स्ट लेक्चरला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमचे काही डाऊट असेल तर ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये नक्की टाका, मी तिथे तुम्हाला नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्हाला मिळून जातील. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.